नमस्कार. यापूर्वी आपण मक्तेदारी ही संकल्पना समजावून घेतली. जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी च्या बाजारपेठेमधला विक्रेता किंवा मक्तेदार हा कशाप्रकारे किंमत अथवा पुरवठा यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो हे सुद्धा आपण समजावून घेतलं. मक्तेदारी बाजारपेठेमधला विक्रेता हा एकटा विक्रेता असल्यामुळे किंवा एकमेव विक्रेता असल्यामुळे त्याला कुणीही स्पर्धक विक्रेता नसल्यामुळे तो जास्तीत जास्त किंमत आकारण्याचा प्रयत्न करतो आणि त्याद्वारे आपला नफा वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतो. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमधील वस्तूची किंमत आणि मक्तेदारीच्या बाजारपेठेमधील वस्तूची किंमत यामध्ये या संदर्भात मोठी तफावत आहे. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये वस्तूची किंमत ही बाजारपेठेमधल्या मागणी पुरवठ्याच्या संतुलनाच्या द्वारे ठरते आणि त्यामुळे ती किंमत सामान्यतः उत्पादकाच्या सरासरी खर्चाच्या जवळपास ठरते. याउलट मक्तेदारीमध्ये मात्र उत्पादक स्वतः किंमत ठरवत असतो आणि त्यामुळे ती किंमत उत्पादक मक्तेदार ही सरासरी खर्चाच्या कितीतरी वर ठरवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याद्वारे आपला नफा वाढवण्याचा प्रयत्न करतो. मक्तेदारीच्या बाजारपेठेमधील मक्तेदाराच्या अशा वर्तणुकीमुळे किंवा वागण्यामुळे ग्राहकाचं मात्र नुकसान होतं. त्याला नाहक अधिक किंमत द्यावी लागते. तीच वस्तू जर पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये असते तर त्या ग्राहकाला कमी किंमत द्यावी लागली असती. परंतु हा एकमेव विक्रेता असल्यामुळे याला अधिक किंमत मोजावी लागते आणि त्यातून ग्राहकांची लूट होते. हे थांबवण्यासाठी सरकारला मक्तेदारीच्या नियंत्रणाचं धोरण अवलंबावं लागतं. सरकारच्या अशा धोरणाला मक्तेदारी संदर्भातील सार्वजनिक धोरण असं म्हणता येतं. सार्वजनिक धोरण म्हणजेच सरकारचं धोरण. ग्राहक हिताचं रक्षण करण्याचं काम हे सरकारचं काम आहे आणि वस्तूची किंमत किमान राखून चांगल्या गुणवत्तेची वस्तू ग्राहकांना मिळाली पाहिजे हे सरकारनं पाहिलं पाहिजे. यासाठी म्हणजेच ग्राहक हिताचं रक्षण करण्यासाठी सरकारला मक्तेदारीचं नियंत्रण करावं लागतं. मक्तेदारी अनियंत्रित ठेवून चालत नाही. सरकार अशा प्रकारच्या मक्तेदाराचं कोणत्या मार्गे नियंत्रण करू शकते या संदर्भात आपण मक्तेदारी नियंत्रणासाठी सरकारसमोर काही मार्ग उपलब्ध असतात त्यांचा थोडक्यात आढावा घेऊया. मक्तेदारीच्या नियंत्रणासाठी सरकारसमोर असणारा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग म्हणजे किंमत नियंत्रण, प्राईस कॅपिंग. सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कार्यरत असणाऱ्या मक्तेदारीच्या बाजारपेठेमधल्या विक्रेत्यांना किंमत ठरवून देऊ शकते. वरची किंमत ठरवून देऊ शकते. सिलिंग प्राईज किंवा त्याला प्राईज कॅपिंग असं पण म्हणता येईल. सरकारनं ठरवून दिलेल्या किमतीच्या वर त्या विक्रेत्याला जाता येणार नाही. कायद्यानं सरकारनं ही किंमत जर ठरवून दिली तर त्या विक्रेत्याला त्या किमतीच्या खाली किंवा त्या किमती इतकीच किंमत आपल्या वस्तूची बाजारपेठेमध्ये आकारावी लागेल. त्यामुळे आपोआपच ग्राहकांच्या हिताचं रक्षण व्हायला मदत होऊ शकेल. दुसरा मार्ग म्हणजे विलिनीकरणावर नियंत्रण, रेग्युलेशन ऑफ मर्जर्स. एकपेक्षा अधिक कंपन्यांचं ज्यावेळेला विलिनीकरण होतं, उत्पादकांचं विलिनीकरण होतं, तेव्हा त्यातून मक्तेदारी निर्माण होण्याचा धोका संभवतो. विशिष्ट वस्तूच्या उत्पादनाच्या बाजारपेठेमधील सर्व उत्पादक जर एकत्र आले आणि त्यांनी त्याचं एकमेकांमध्ये विलिनीकरण करून घेऊन त्याची एकच कंपनी स्थापन केली, त्यातून अशा प्रकारच्या विलिनीकरणाची वाटचाल ही मक्तेदारीच्या दिशेनं होते आणि त्या पुन्हा मगाशी बोलल्याप्रमाणे मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये किंमत जास्त आकारली जाऊन ग्राहकाचं अहित होतं. त्यामुळे विलिनीकरणावरच नियंत्रण जर आणलं गेलं तर मक्तेदारी स्थापित होण्याची शक्यता कमी राहते. सरकार अशा प्रकारे विलिनीकरणाची प्रक्रिया जर नियंत्रित करत असेल तर त्यातून मक्तेदारीच निर्माण होणार नाही आणि मग पुढे जे ग्राहकांच्या अहिताचे निर्णय मक्तेदाराकडून घेतले जातात ते टाळले जातील. तिसरं, मक्तेदारीचं विभाजन. जर अर्थव्यवस्थेमधल्या बाजारपेठेमध्ये मक्तेदारी निर्माण झालीच असेल तर सरकार अशा मक्तेदारीचं कायद्याने विभाजन करू शकते. हा पर्याय सरकारसमोर असतो, ब्रेकिंग ऑफ मोनोपॉली. सरकार कायदा करून अशा प्रकारे मक्तेदारी
2 किंवा 3 कंपन्यांमध्ये विभाजित करू शकतं, की जेणेकरून नव्यानं निर्माण होणाऱ्या त्या कंपनीच्या ज्या उपकंपन्या आहेत किंवा छोटे तुकडे आहेत त्यांची पूर्वी इतकी मक्तेदारीची शक्ती शिल्लक राहत नाही आणि त्यामुळे ते ग्राहकांची तेवढी लूट करू शकत नाहीत. चौथं महत्त्वाचं मार्ग म्हणजे कार्टेलवर नियंत्रण. अनेक वेळेला असं घडतं की एकाच प्रकारच्या वस्तूचं किंवा सेवेचं उत्पादन करणाऱ्या उत्पादक कंपन्या किंवा उत्पादक एकत्र येतात आणि त्या कंपन्या एकत्र येऊन बाजारपेठेमध्ये आपल्या वस्तूची सर्वानुमते ठरणारी एकच किंमत आकाराचा निर्णय घेतात. या कंपन्या जरी वेगवेगळ्या राहून बाजारपेठेमध्ये आपापल्या वस्तू विकणार असल्या की जी एकच वस्तू असते की एकाच प्रकारची वस्तू असते, असं असलं तरीसुद्धा ते सर्वजण एकत्र येऊन एकच किंमत आकाराचा निर्णय घेत असल्यामुळे त्यातून त्याची मक्तेदारी तयार होते. अशा प्रकारच्या व्यवस्थेला कार्टेल असं म्हणतात. कार्टेलच्या माध्यमातून बऱ्याच वेळेला ग्राहकांची लूट होते. कार्टेलची अशी स्वतःची मक्तेदारी तयार होऊन त्या माध्यमातून जास्तीत जास्त किंमत आकारणं आणि त्यातून ग्राहकांची लूट करणं या सगळ्या गोष्टी घडतात. त्यामुळे अशा कार्टेल होण्यावरच जर नियंत्रण सरकारनं आणलं तर मक्तेदारीचे दुष्परिणाम पुढे होणारे टाळता येऊ शकतात. सरकार कायद्यानं अशा प्रकारे कार्टेलच्या नियंत्रणाचा प्रयत्न करू शकतं. 5वा महत्त्वाचा सरकारसमोर असणारा मार्ग म्हणजे राष्ट्रीयीकरण. बाजारपेठेमध्ये ग्राहकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी मक्तेदारी कंपन्यांचं राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते. राष्ट्रीयीकरण म्हणजे काय, तर कायद्यानं त्या कंपन्या सरकारच्या मालकीच्या करून टाकणे, त्या कंपन्यांवर सार्वजनिक मालकी किंवा सरकारची मालकी प्रस्थापित करणे. अशा कंपन्या सरकारनं ताब्यात घेतल्या आणि पुढे जाऊन चालवल्या तर त्यातून ग्राहकांचं अहित होण्यावर बंधने येतात किंवा ग्राहकांचं अहित होणं टळतं. कारण एकदा कंपनी सरकारच्या मालकीची झाली की मग सरकार ती ग्राहकांच्या हितासाठी ती कंपनी चालवू शकते किंवा त्या पद्धतीनं सरकार तशा प्रकारे त्या कंपनीचं व्यवस्थापन पुढे नेऊ शकते. आता प्रश्न निर्माण होतो की या कंपन्यांचं मक्तेदारीच्या बाजारपेठेमधल्या उत्पादकाचं नियंत्रण का करायचं. वरती आपण बघितलं की ग्राहक हिताचं रक्षण करण्याच्या हेतूनं सरकार अशा प्रकारचं धोरण राबवतं. पण ग्राहकाचं अहित मुळात का होतं. फक्त किंमत उच्च आकारली म्हणूनच ग्राहकाचं अहित होतं का, असं नाही आहे. आणखीन काही गोष्टी आहेत की ज्यामुळे ग्राहक नाहक नाडला जातो मक्तेदाराकडून. अशा प्रकारच्या कंपन्यांचं नियंत्रण का करायचं, प्रोत्साहन का द्यायचं नाही, हे आपण थोडक्यात समजावून घेऊया. पहिली गोष्ट की ज्याचं विवेचन आपण वरती केलंच आहे ती म्हणजे किमतीमधील अतिरिक्त वाढ टाळणे, प्रिव्हेंटिंग एक्सेस प्राइजेस. मक्तेदार बाजारपेठेमध्ये अतिरिक्त किंमत आकारतो. ही अतिरिक्त वाढणारी किंमत ग्राहकांना नाहक भुर्दंड स्वरूपात होते आणि त्यामुळे ग्राहकांची लूट होते. हे किमतीमधील ही अतिरिक्त वाढ टाळण्यासाठी मक्तेदारीचं नियंत्रण करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, सेवेची गुणवत्ता राखणे, क्वालिटी ऑफ सर्व्हिस. मक्तेदार ज्या प्रकारची सेवा देतो त्या सेवेची गुणवत्ता बऱ्याच वेळा कमी दर्जाची असते. बाजारपेठेमध्ये तो एकमेव विक्रेता असल्यामुळे, त्याला कुणीही स्पर्धक नसल्यामुळे तो देईल त्या प्रकारची सेवा ग्राहकाला स्वीकारावी लागते. आणि त्यामुळे मक्तेदाराला हे माहिती असतं, विक्रेत्याला हे माहिती असतं की आपण एकटेच आहोत, ग्राहक दुसरा कुठेही जाणार नाही, आपल्याकडेच येणार. आणि त्यामुळे तो आपल्या सेवेची गुणवत्ता टिकवून ठेवण्यावर अजिबात लक्ष देत नाही. किंबहुना सेवेची गुणवत्ता कमी झाली तरी त्याला त्याचं फारसं काही वाटत नाही. कारण उत्पादन प्रक्रियेचा खर्च कमीत कमी आणून आणि किंमत जास्तीत वाढवून आपला नफा वाढवण्याचा प्रयत्न तो करत असतो. त्याचं लक्ष सेवेची गुणवत्ता वाढवण्यावर असत नाही. त्यामुळे ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सेवा मिळावी यासाठी सुद्धा मक्तेदार नियंत्रण आणणं आवश्यक आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाधिकारशाहीची शक्ती, मोनोप्सोनी पॉवर. मोनोप्सोनी हा बाजारपेठेचा एक प्रकार आहे. मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये विक्रेता एकच असतो, ग्राहक असंख्य असतात. या उलट एकाधिकारशाहीच्या म्हणजेच मोनोप्सोनीच्या बाजारपेठेमध्ये
विक्रेते अनेक असतात परंतु ग्राहक एकच असतो. अशी स्थिती म्हणजे एकाधिकारशाही. मक्तेदारीची वाटचाल अनेक वेळा एकाधिकारशाहीकडे होऊ शकते किंवा होते. हा मक्तेदार आपल्या वस्तूच्या उत्पादनासाठी जो कच्चा माल खरेदी करतो, त्या कच्च्या मालाच्या खरेदीचा तो एकच खरेदीदार होऊ शकतो किंवा असू शकतो. अशा वेळेला त्यातून ज्यांच्याकडून तो माल खरेदी करतो त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो. कारण तो एकटाच खरेदीदार असल्यामुळे तो त्या विक्रेत्यांकडून कमीत कमी किमतीमध्ये तो कच्चा माल खरेदी करण्याचा प्रयत्न करेल. उदाहरणार्थ, एखादं डिपार्टमेंटल स्टोअर त्या परिसरातल्या शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करत असेल आणि शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करणारं ते एकमेव डिपार्टमेंटल स्टोअर असेल किंवा स्टोअर असेल, तर त्यातून एकाधिकारशाही निर्माण होते आणि त्यातून या एकाधिकारशाहीच्या शक्तीचा वापर करून ते डिपार्टमेंटल स्टोअर शेतकऱ्यांचा नफा काढून घेऊ शकते किंवा शेतकऱ्यांना कमी किंमत देऊन शेतकऱ्यांचं नुकसान करू शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या एकाधिकारशाही शक्तीची नियंत्रण करणं आवश्यक असतं. त्यानंतर स्पर्धेला प्रोत्साहन देणे. स्पर्धा नेहमी ग्राहक हिताची होते. उत्पादकांमधली स्पर्धा किंवा विक्रेत्यांमधली स्पर्धा नेहमी ग्राहकांचं हित जोपासणारी असते. विक्रेत्यांमध्ये जेवढी अधिक स्पर्धा होईल तेवढं ग्राहकांना अधिक चांगली सेवा, कमी किंमत यासारखे लाभ होताना दिसतात. मक्तेदारीच्या नियंत्रणातून आपोआपच स्पर्धेला प्रोत्साहन देता येतं. त्यानंतर नैसर्गिक मक्तेदारी. बऱ्याच वेळेला परिस्थिती अशी असते की बाजारपेठेचे स्वरूपच असं असतं की तिथं एकच विक्रेता असू शकतो. अशा परिस्थितीला नैसर्गिक मक्तेदारी असं म्हणतात. अशा बाजारपेठेमध्ये मक्तेदारी थांबवणं सरकारला शक्य होत नाही किंवा सरकारच्या हातामध्ये मग ते राहत नाही. मग अशा वेळेला त्यातून सरकार मक्तेदारीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करू शकतं किंवा मक्तेदारीवर नियंत्रण आणून निर्माण झालेली ती मक्तेदारी ग्राहकाभिमुख कशी होईल किंवा ग्राहकांच्या लाभाची कशी होईल हे पाहू शकतं. हे काही बाबी आहेत की ज्याद्वारे आपल्याला लक्षात येतं की सरकारनं मक्तेदारीवर नियंत्रण आणलं पाहिजे. मक्तेदारीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. भारत सरकारनं यापूर्वी 1969मध्ये केलेला MRTP कायदा, मोनोपॉली रिस्ट्रिक्टेड ट्रेड प्रॅक्टिसेस कायदा, मक्तेदारी निर्बंध कायदा हा मक्तेदारीचं नियंत्रण करणारा कायदा होता. 2002मध्ये बदललेल्या नव्या वातावरणाला पूरक स्वरूपाचा कायदा सरकारनं आणला, जो स्पर्धा कायदा म्हणून ओळखला जातो. मक्तेदारी कायद्याचं उच्चाटन करून त्या जागी सरकारनं स्पर्धा कायदा आणला. या स्पर्धा कायद्याचा हेतू हा प्रामुख्याने स्पर्धेला प्रोत्साहन देणं हा आहे. पूर्वीच्या MRTP कायद्याचा हेतू हा मक्तेदारीचं नियंत्रण करणं हा होता. 2002च्या स्पर्धा कायद्याचा हेतू हा स्पर्धेला प्रोत्साहन देणं हा आहे. स्पर्धेला प्रोत्साहन देणं म्हणजेच मक्तेदारी निर्माण होऊ न देणं. अशा प्रकारे भारत सरकारनं सुद्धा कायद्यांच्या आधारे मक्तेदारी नियंत्रणासाठी वेळोवेळी प्रयत्न केलेले आहेत. धन्यवाद.